बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण मास आणि वेट याच्यामधला डिफरन्स डिस्कस करणार आहे. व्हॉट इज मास? अ क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट असणाऱ्या मॅटरची क्वांटिटी म्हणजे मास होय. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट असणाऱ्या मॅटरची क्वांटिटी म्हणजे मास होय. द क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट असणाऱ्या मॅटरच्या क्वांटिटीला मास असं म्हटल्या जाते. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट असलेल्या मॅटरच्या क्वांटिटीला मास असं म्हटल्या जाते. अ क्वांटिटी ऑफ मॅटर, a quantity of matter present in the object, a quantity of matter present in the object is called as mass. A quantity of matter present in the object is called as mass. A quantity of matter present in the object is called as mass. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट असलेल्या मॅटरच्या क्वांटिटीला मास असं म्हटल्या जाते. A quantity of matter present in the object is called as mass. What is weight? The definition of the weight. F is equals to m into g, that is the weight. आणि जी म्हणजे काय असते तर जी म्हणजे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते. जी म्हणजे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि m म्हणजे काय असते तर या ठिकाणी मास असते. मास. जी म्हणजे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते. m म्हणजे काय असते तर या ठिकाणी मास असते. जी म्हणजे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते. m म्हणजे मास असते. आणि f म्हणजे फोर्स होय. आणि यालाच काय म्हटल्या जाते तर या ठिकाणी वेट असं म्हटल्या जाते. आणि मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं होतं या गुणाकाराला मल्टिप्लिकेशनच्या साइनला फिजिक्स मध्ये प्रोडक्ट असं वाचल्या जाते. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण असं शिकलो होतो F m1 m2. आणि तिथं लिहिलं होतं the force with a force which is directly proportional to the product of masses of two objects. म्हणजे गुणाकाराला प्रोडक्ट असं वाचले जाते. मग या वेटची डेफिनेशन काय? द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज वेट. द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज वेट. The product of mass and acceleration due to gravity is called as weight. The product of mass and acceleration, the product of mass and
acceleration due to gravity, acceleration due to gravity is called as weight, is called as weight. The product of mass and acceleration due to gravity is called as weight. दुसरी गोष्ट, मासचं SI युनिट आणि वेटचं SI युनिट लिहायचं. आता वेट म्हणजे या ठिकाणी हा फोर्स होय, मास आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या दोघांचा प्रोडक्ट हा फोर्स म्हणजेच वेट आहे. मग वेटचं SI युनिट काय, तर हा फोर्स आहे. वेट म्हणजे फोर्स होय. मग फोर्सचं SI युनिट काय आहे, न्यूटन आहे. न्यूटन, फोर्सचं SI युनिट न्यूटन आहे. आणि मासचं SI युनिट किलोग्रॅम आहे. किलोग्रॅम. मास, तांदूळ, गहू, शेंगदाणे, साखर किलोग्रॅम मध्ये मोजतो आपण. वजन, मास किलोग्रॅम मध्ये मोजतो. म्हणून या ठिकाणी लिहायचं द SI युनिट ऑफ मास, द SI युनिट ऑफ मास, द SI युनिट ऑफ मास इज, द SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम. आणि वेट म्हणजेच हा फोर्स आहे आणि फोर्सचं SI युनिट न्यूटन असते. द SI युनिट ऑफ फोर्स इज, the SI unit of force is, the SI unit of force is Newton, the SI unit of force is Newton. फोर्स SI युनिट न्यूटन आहे, मासचं SI युनिट किलोग्रॅम आहे. या ठिकाणी दोघांमधला दुसरा डिफरन्स झाला. त्याच्यानंतर या ठिकाणी किलोग्रॅम ही स्केलार क्वांटिटी आहे, स्केलार क्वांटिटी. आणि फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. स्केलार क्वांटिटी म्हणजे काय, अ क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड, अ क्वांटिटी, अ फिजिकल क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड एज अ स्केलार क्वांटिटी. आणि अ फिजिकल क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ आर कॉल्ड एज वेक्टर क्वांटिटी. या ठिकाणी दुकानावर गेल्याच्या नंतर आपण फक्त दुकानदाराला तांदूळ, साखर, त्याच्यानंतर गहू जे काही असेल त्याचं मॅग्निट्यूड सांगतो. 10 किलो साखर द्या किंवा 5 किलो शेंगदाणे द्या, फक्त मॅग्निट्यूड सांगतो, डायरेक्शन नाही. दुकानवर गेल्यावर असं आपण म्हणत नाही 10 किलो साखर पूर्व डायरेक्शन मध्ये द्या, 5 किलो तांदूळ उत्तर डायरेक्शन मध्ये द्या. इथं डायरेक्शनची गरज नसते, फक्त मॅग्निट्यूडची गरज असते. आणि फिजिकल क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड, आणि ज्या फिजिकल क्वांटिटी जवळ फक्त मॅग्निट्यूड असते त्या फिजिकल क्वांटिटीला या ठिकाणी जे आहे स्केलार क्वांटिटी असं म्हटलं जाते. फोर्सला मात्र डायरेक्शन असते. तुम्ही फोर्स लावायले कोण्या डायरेक्शन मध्ये लावायले हे सुद्धा महत्वाचं आहे. ज्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असते, म्हणजे फोर्स किती लावायले तर ते न्यूटन लावायले, कोण्या डायरेक्शन मध्ये लावायले फोर्स, म्हणजे इकडून फोर्स तिकडे लावत असेल तर ती वस्तू पलीकडे सरकल, तिकडून फोर्स इकडे लावत असेल तर ती वस्तू इकडे येईल. म्हणजे मॅग्निट्यूड सुद्धा महत्वाचा आणि डायरेक्शन सुद्धा महत्वाची. आणि ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असते त्या क्वांटिटीला वेक्टर क्वांटिटी असं म्हटलं जाते. आणि ज्या क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असते त्या क्वांटिटीला स्केलार क्वांटिटी आपण म्हणत असतो. आणि ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असते त्या क्वांटिटीला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणत असतो. तर या ठिकाणी मास इज द स्केलार क्वांटिटी, मास इज द स्केलार क्वांटिटी, मास ही स्केलार क्वांटिटी आहे. आणि वेट इज द वेक्टर क्वांटिटी,
the weight is the वेक्टर क्वांटिटी. मास ही स्केलर क्वांटिटी आहे आणि वेट ही या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी आहे. मास ही स्केलर क्वांटिटी आहे आणि वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे. मास इज द स्केलर क्वांटिटी, वेट इज द वेक्टर क्वांटिटी. मास इज द स्केलर क्वांटिटी आणि वेट इज द वेक्टर क्वांटिटी. मास ही स्केलर क्वांटिटी आहे, वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे. 4 नंबरचा पॉइंट याच्यामध्ये लिहायचा आहे. 4 नंबरच्या पॉइंट मध्ये या ठिकाणी लिहायचं मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर बट वेट इज नॉट कॉन्स्टंट एव्हरीवेअर. मास हे कुठेही गेलं तरी कॉन्स्टंट राहणार आहे. माझं मास या ठिकाणी हात एवढाले होते आणि मी परभणीला गेलो की माझे हात लहान झाले, अमेरिकेला गेला की मी एवढूसच झालो. असं होत नाही. जे मास आहे ते मास ॲज इट इजच राहणार आहे. पण वेट मात्र प्रत्येक ठिकाणी बदलते. कारण आपण बघितलं कालच या ठिकाणी वेट म्हणजे काय आहे. वेट म्हणजे प्रोडक्ट आहे मास आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. मास बदलत नसते, मास कॉन्स्टंट असते, परंतु जीची किंमत बदलते. हे आपण याच्या पहिलेच पॉइंट शिकवला. या ठिकाणी अर्थ सरफेसवरची ऑब्जेक्टची जागा जरी बदलली तर जीची किंमत बदलते. ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून काही हाईट वर नेला तर जीची किंमत बदलते. ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून मधात नेला तरी जीची किंमत बदलते. आणि जीची जर किंमत बदलली तर या दोघांचा गुणाकार बदलत. समजा जीची किंमत पहिले 5 होती, एमची किंमत मास आहे समजा 50 kg आणि जीची किंमत पहिले 5 होती, तर 50 गुणिले 5, 5 5 25, 250 येईल. जीची किंमत समजा मी इथं होतं तेव्हा जीची किंमत किती होती तर 5 होती. मी वर हाईट वर गेलो, जीची किंमत 4 झाली. आता जीची किंमत 4 झाली तर वेट किती होईल, m × g. W = m. या ठिकाणी m किती आहे, मास किती आहे, तर या ठिकाणी मास आहे तेच कॉन्स्टंट 50, पण जीची किंमत बदललेली आहे. या ठिकाणी जीची किंमत किती झाली तर 4 झालेली आहे. तर 4 म्हणजे 5 चोक 20 आणि 0 200 आलं, पहिले 250 आलं. जीची किंमत आपण डेप्थ मध्ये गेलो, डेप्थ मध्ये गेल्यावर समजा मासची किंमत तीच 50, जीची किंमत आपण डेप्थ खाली गेलो, जीची किंमत 3 झाली, तर वेट काय होईल 50 गुणिले 3, 3 5 15, 150 kg होईल. म्हणजे जीची किंमत बदलली तर या दोघांचा गुणाकार बदलते आणि गुणाकार बदलला तर वेट बदलते. म्हणजे वेट जे आहे प्लेस टू प्लेस बदलू शकते, परंतु मास प्लेस टू प्लेस बदलत नाही. मी जर खालच्या ग्राउंड फ्लोअरवरून 3ऱ्या मजल्यावर जरी गेलो तर माझं मास तेवढंच राहणार आहे का, मास कमी होणार नाही. किंवा मी खाली खोल हिरीमध्ये जरी गेलो तरी मास तेवढंच राहणार आहे, मास बदलणार नाही. म्हणजे मास रिमेन कॉन्स्टंट एव्हरीवेअर. तुम्ही कुठेही जा मास कॉन्स्टंट असते. मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. मास इज कॉन्स्टंट. मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. एव्हरीवेअर प्रत्येक ठिकाणी मास कॉन्स्टंट असते. मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर बट वेट इज चेंजेस प्लेस टू प्लेस. जागा बदलली की वेट बदलते. वेट चेंजेस प्लेस टू प्लेस. वेट चेंजेस प्लेस टू प्लेस. प्लेस टू प्लेस. वेट चेंजेस प्लेस टू प्लेस म्हणजे प्रत्येक वेळेस जागा बदलली की या ठिकाणी जे आहे वेट बदलते. या ठिकाणी जागा बदलली की या ठिकाणी वेट जे आहे तर या ठिकाणी बदलते. त्याच्यानंतर
नेक्स्ट थिंग, या ठिकाणी मास कधीच झिरो राहू शकत नाही. माझा मास कधीच झिरो होणार नाही. मास झिरो कधीच होणार नाही. मास नेवर झिरो. मास नेवर झिरो. मास कधीच झिरो नसते. मास ऑफ द ऑब्जेक्ट नेवर बी झिरो. मास ऑफ द ऑब्जेक्ट, मास ऑफ द ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचं जे मास असते कॅन नेवर बी झिरो. कॅन नेवर बी झिरो. कॅन नेवर बी झिरो. ऑब्जेक्टचं मास झिरो कधीच नसते. परंतु या ठिकाणी वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज झिरो. ऑब्जेक्टचं वेट झिरो असू शकते. कधी झिरो असते ऑब्जेक्टचं वेट? मी तुम्हाला कालच सांगितलं. या ठिकाणी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जीची किंमत आर्कच्या सरफेसवर सगळ्यात जास्त असते, मॅक्सिमम असते. आपण आर्क सरफेस पासून वर जरी गेलो हाईटवर तरी या ठिकाणी जीची किंमत झिरो होते. आणि आपण इकडं खाली जरी गेलो सेंटर ऑफ आर्कला तरी या ठिकाणी जीची किंमत सेंटर ऑफ आर्कला झिरो असते. जीची किंमत सेंटर ऑफ आर्कला झिरो असते. कालच्या ह्याच्यात शेवटचा पॉईंट लिहिलेला आहे आपण. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झिरो ॲट द सेंटर ऑफ अर्थ. कालच्या याच्यामध्ये शेवटचा पॉईंट आपण लिहिला. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झिरो ॲट द सेंटर ऑफ अर्थ. मग आता समजा माझं मास 50 kg आहे, पण मी आर्कच्या सेंटरला गेलो असा तर त्या आर्कच्या सेंटरला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे? झिरो आहे. माझा मास 50 kg आहे, तर मी आर्कच्या सेंटरला गेलो तर मी तेवढाच राहणार आहे. जमिनीवर होतो तेव्हा एवढा होतो आणि सेंटरला गेलो तेव्हा एवढा झालो असं होणार नाही. म्हणजे मास तर तितकंच राहणार आहे, पण आर्कच्या सेंटरला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झिरो असते. मग या ठिकाणी ज्या वेटचा फॉर्म्युला काय आहे? F इज इक्वल्स टू एम इंटू जी. एमच्या जागेवर एमची किंमत 50, जीच्या जागेवर जीची किंमत झिरो. 50 गुणिला झिरो किती आला? तर या ठिकाणी झिरो आला. 50 गुणिला झिरो किती आला? तर या ठिकाणी झिरो आला. आणि हे काय होय? वेट होय. म्हणजे वेट झिरो असू शकते पण मास कधी झिरो असू शकत नाही. वेट झिरो असू शकते पण मास कधी झिरो असू शकत नाही. या ठिकाणी वेट ऑफ द ऑब्जेक्ट बिकम झिरो ॲट द सेंटर ऑफ अर्थ. वेट ऑफ द ऑब्जेक्ट, वेट ऑफ एन ऑब्जेक्ट, वेट ऑफ द ऑब्जेक्ट, वेट ऑफ द ऑब्जेक्ट, वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज किंवा बिकम झिरो किंवा इज झिरो, इज झिरो ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सेंटरला या ठिकाणी ऑब्जेक्ट वेट झिरो असू शकते. वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज झिरो ॲट द सेंटर ऑफ अर्थ. अर्थच्या सेंटरला ऑब्जेक्टचं वेट झिरो असू शकते, परंतु मास ऑफ ऑब्जेक्ट कॅन नॉट बी झिरो, कॅन नेव्हर बी झिरो. ऑब्जेक्टचं मास कधीच झिरो असू शकत नाही. पहिला पॉईंट लिहिला मास आणि वेट मधला डिफरन्स. अ क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट असणाऱ्या मॅटरच्या क्वांटिटीला मास असं म्हटलं जाते. अ क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज मास. द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज वेट. द प्रोडक्ट ऑफ मास अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज वेट. त्याच्यानंतर SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम. मासचं SI युनिट किलोग्रॅम असते. SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. फोर्सचं SI युनिट या ठिकाणी न्यूटन असते. मास इज द स्केलार क्वांटिटी. मास ही स्केलार क्वांटिटी आहे कारण याला डायरेक्शनची गरज नसते. किलो वजन आहे, तुमचं वजन किती किलो आहे? 50 kg आपण सांगतो. 50 kg पूर्व डायरेक्शनमध्ये असं सांगत नाही. मग याला डायरेक्शनची गरज नाही, फक्त मॅग्निट्यूड लागते किती किलो. तर मास इज द स्केलार क्वांटिटी, वेट इज द वेक्टर क्वांटिटी. याला डायरेक्शन लागते. म्हणजे खाली गेले तुम्ही का वरी गेले का आर्कच्या सरफेसवर आहात,
म्हणजे याला डायरेक्शन लागते, म्हणून ती वेक्टर क्वांटिटी आहे. वेट इज द वेक्टर क्वांटिटी. मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. आपण जागा बदलली, इथून अमेरिकेमध्ये गेलो तरी आपलं मास कॉन्स्टंट राहते. मास ऑफ द ऑब्जेक्ट, मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. वेट चेंजेस प्लेस टू प्लेस, परंतु वेट जे आहे तर प्लेस टू प्लेस चेंज होते. मास ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी नेवर झिरो, कॅन नेवर बी झिरो. ऑब्जेक्टचं मास झिरो असू शकत नाही, परंतु ऑब्जेक्टचं वेट झिरो असू शकते. ॲट द सेंटर ऑफ द अर्थ, अर्थच्या सेंटरला ऑब्जेक्टचं वेट झिरो असू शकते. असा पॉईंट होता. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. डिफरन्स बिटवीन द मास अँड वेट असा क्वेश्चन येऊ शकतो. या ठिकाणी आज आपण याला थांबणार आहे.